Hello dear students, today we are going to discuss very important part from this chapter, that is nomenclature of carbon compounds. Nomenclature म्हणजे थोडक्यात बारसं करायचं आपल्याला त्यांचं. आता हे nomenclature देत असताना जेव्हा इनिशियली खूप लेस नंबर ऑफ कार्बन कंपाउंड्स हे नोन होते आपल्याला, तेव्हा त्यांचं नॉमेनक्लेचर करणं हे कंपॅरेटिव्हली इझी होतं. फॉर एक्झाम्पल सपोज तुमच्या क्लासमध्ये खूप कमी स्टुडंट्स जेव्हा असतात तेव्हा टीचर्सना त्यांची अगदी डिटेल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायला हे कंपॅरेटिव्हली इझी पडतं. बट जसं जसं नंबर ऑफ स्टुडंट्स वाढत जाईल तसं तसं इट बिकम्स हेक्टिक टू रिमेंबर ऑल द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द स्टुडंट्स. द सेम हॅपन्ड इन केस ऑफ कार्बन कंपाऊंड्स. जेव्हा खूप कमी नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड्स होते तेव्हा त्यांचं नॉमेनक्लेचर करणं हे कंपॅरेटिव्हली इझियर टास्क होतं. मग त्यावेळेस कशा पद्धतीनं नॉमेनक्लेचर केलं जायचं, ती जी पद्धत आहे त्याला म्हणायचं सिस्टम ऑफ कॉमन नेम्स. जी नॉमेनक्लेचर ऑफ कार्बन कंपाऊंड करण्याची पहिली मेथड आहे त्याला म्हणायचं सिस्टम ऑफ कॉमन नेम्स. आता ह्या सिस्टीमनुसार एखाद्या कार्बन कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करत असताना काय क्रायटेरिया वापरले जायचे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी बघितला जायचा त्या कार्बन कंपाऊंडमध्ये असणारा नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. किती नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहेत याच्यावरून त्या चेनचं नाव हे ठरवलं जायचं. आता जसं की जनरली इथे जे नॉमेनक्लेचर केलं जायचं त्या सगळ्या कार्बन कंपाऊंड्समध्ये होते सिंगल बॉन्ड असणारे हे सगळे कंपाऊंड्स होते. मग आता ह्या सिस्टीमनुसार बघा, तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं सिस्टम ऑफ कॉमन नेम्स थ्रू एखादं कंपाऊंडचं एक्झाम्पल देतील आणि त्याची नॉमेनक्लेचर तयार करा. असा 3 मार्कांचा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. सो इथे बघा, मी एक कंपाऊंड घेते, सपोज C5H12 सिंगल बॉन्ड असणारं हे कंपाऊंड आहे. आता ह्याचं मला नॉमेनक्लेचर करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स कशा पद्धतीनं अरेंज केलेले आहेत याच्या बेसिसवरती ह्याचं कॉमन नेम हे ठरवण्यात येतं. फॉर एक्झाम्पल पहिली मेथड की ज्याच्यामध्ये हे कार्बन ॲटम्स हे 5 आहेत, मी असं दाखवले. नेहमीप्रमाणेच उरलेल्या कार्बनच्या हातांना हायड्रोजन जोडून घेतला. ओके, आता हे जे स्ट्रक्चर तयार झालं याच्यामध्ये काय आहे, तर 5च्या 5 कार्बन ॲटम्स एकमेकांशी एका लॉंग चेनमध्ये अरेंज झालेले आहेत. मग जेव्हा अशा पद्धतीची अरेंजमेंट असते की कार्बन ॲटम्स आर अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ स्ट्रेट चेन, त्यावेळेस त्याच्यासाठी आपण जो प्रिफिक्स यूज करतो तो असतो N. स्ट्रेट चेनमध्ये असताना प्रिफिक्स यूज केला जातो ॲज N म्हणजे नॉर्मल. आणि त्याच्या पुढे त्याच्यामध्ये असणाऱ्या नंबर ऑफ कार्बन ॲटम्सवरून त्याचा नॉमेनक्लेचर करायचं. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे आधीच्या लेक्चर्समध्ये की 1 नंबर असेल तर आपण मिथेन, 2 असतील तर इथेन, 3 असतील तर प्रोपेन, 4 असतील तर ब्युटेन, 5 असतील तर पेंटेन. या पद्धतीनं त्याचे अल्केन, ज्याला आपण पॅरेंट अल्केन म्हणतो, ते सिलेक्ट करायचे. आता इथं 5 कार्बन ॲटम्स आहेत, सो इथे मी जो रूट वर्ड यूज करेन तो असेल पेंट. आणि सिंगल बॉन्ड आहे सो पेंटेन. हे मी तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये शिकवलेलं होतंच. इथे थोडंसं परत एकदा आपण रिवाईज करूयात, तुम्ही विसरला असाल तर. बघा, याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्सवरून नाव कसं तयार करायचं हे मी तुम्हाला 9th व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच, बट परत एकदा शॉर्टमध्ये आपण रिवाईज करूयात. 1 कार्बन असताना आपण रूट वर्ड हे लिहून ठेवा, तुमच्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण IUPAC नॉमेनक्लेचर जेव्हा शिकणार आहे तेव्हा ह्या मेथडचा तुम्हाला खूप चांगला यूज होणार आहे. हे कळलं तरच तुम्हाला नावं ही IUPAC पद्धतीनं देता येणार आहे. 2 कार्बनसाठीचा रूट वर्ड, 1 कार्बनसाठीचा रूट वर्ड असतो मिथ, 2 साठीचा इथ, 3 कार्बनसाठी प्रोप, 4 कार्बनसाठी ब्यूट, 5 कार्बनसाठी पेंट, 6 साठी हेग्ज, 7 कार्बनसाठी हेप्ट, 8 कार्बनसाठी ऑक्ट, 9 कार्बनसाठी नोन आणि 10 कार्बनसाठी डेक
असे रूट वर्ड्स आपण यूज करतो. म्हणजे जसं आपल्या नावाची सुरुवात म्हणजे आपलं जे नाव असतं त्याच्यामध्ये 3 कंपोनंट्स असतात, एक आपलं नाव, एक मिडल नेम आणि एक सरनेम. तसं ह्या कार्बन कंपाऊंडचं नाव ठरवताना देखील 2 पार्ट्स आपण घेऊयात. त्यातला पहिला पार्ट असतो रूट वर्ड, की जो ठरतो कशावरून, त्याच्यामध्ये असणाऱ्या नंबर ऑफ कार्बन ॲटम्सवरून. आणि नावाचा शेवटचा पार्ट असतो तो ठरतो त्याच्यामध्ये असणाऱ्या नंबर ऑफ बॉन्ड्सवरून. आपण क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्समध्ये बघितलेलं होतंच की जेव्हा सिंगल बॉन्ड असतो तेव्हा नावाच्या शेवटी ANE वापरतात, डबल बॉन्ड असताना नावाच्या शेवटी ENE वापरतात, सिंगल बॉन्ड असताना ANE, डबल बॉन्ड असताना ENE आणि ट्रिपल बॉन्ड असताना YNE. मग ह्या पद्धतीनं नावाची सुरुवात बघायची, किती कार्बन ॲटम्स आहेत त्याच्यावरून नावाची सुरुवात, आणि किती नंबर ऑफ बॉन्ड्स आहेत त्याच्यावरून नावाचा शेवट करतो. मग आता इथं तर हे सगळे कंपाऊंड्स आहेत सिंगल बॉन्ड असणारे. मग त्याप्रमाणे आपण ह्याचं नाव तयार करताना 5 कार्बन आहेत, सो मी रूट वर्ड यूज केला पेंट. सिंगल बॉन्ड आहे म्हणून नावाच्या शेवटी ANE, म्हणून याचं नाव झालं N-पेंटेन. सलग एक सिंगल चेनमध्ये आहेत, स्ट्रेट चेनमध्ये कार्बन ॲटम्स अरेंज झालेत म्हणून ह्याचं नाव झालं N-पेंटेन. त्यानंतर दुसरी कॅटेगरी येते की दुसरी मेथड येते ज्याच्यामध्ये सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला, नीट समजून घ्या, सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला, मग तो तुम्ही इकडून मोजला तर हा सेकंड होईल, या साईडनं मोजला तर हा सेकंड होईल. जेव्हा सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला एक कार्बन अटॅच असतो लाईक दिस, ऑर कुणी म्हणेल मी इकडून मोजणार आणि ह्याला नंबर सेकंड देणार, तर ह्या पद्धतीनं पण होऊ शकतं. कुणाला हे कार्बन वरती जोडू शकता तुम्ही, असं देखील करू शकता, इथे ह्याच्याऐवजी वरती. सो ह्या वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज गृहीत धरून मी इथे 2च दाखवल्यात. आणि अर्थातच ह्या उरलेल्या सगळ्या हातांना हायड्रोजन जोडायला विसरायचं नाही. आता हे जे स्ट्रक्चर तयार झालं की ज्याच्यामध्ये 1 कार्बन is attached to second carbon. In that case आपण जे प्रिफिक्स यूज करतो ते असतं आयसो. आणि अर्थातच इथे परत सिंगल बॉन्ड आणि 5 कार्बन आहेत, सो पेंटेन हे ठरलेलं आहे म्हणून आयसोपेंटेन हे ह्याचं नाव होईल. कधी आयसो हे कधी प्रिफिक्स यूज करायचं, जेव्हा सेकंड कार्बनला एक कार्बन जोडलेला असतो त्या केसमध्ये. विसरू नका, आयसो म्हणजे सेकंड कार्बनला अजून एक कार्बन जोडलेला असेल तर ते आयसो, आणि पेंटेन हे ठरलंच आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे. आणि तिसरं जी हे आहे पॉसिबिलिटी, त्या केसमध्ये जर सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला 2 कार्बन अटॅच झाले असतील तर ते जे नाव असेल तेव्हा आपण जे प्रिफिक्स यूज करतो ते आहे निओ. इथे उरलेले हायड्रोजन मी आता इथे दाखवत नाही, तुम्ही मात्र विसरू नका, असं दाखवायचं नाही, तिथे सगळ्या ह्या बाजूंना हायड्रोजन दाखवायचं, विसरायचं नाही. आता इथं काय झालं बघा, सेकंड कार्बनला 2 कार्बन्स अटॅच झाले. सो या केसमध्ये जे ह्याचं नाव होईल त्याच्यासाठीचं प्रिफिक्स आपण यूज करतो निओ, आणि त्याच्या पुढे पेंटेन ॲज इट इज. कळलं का बघा? एन कधी सिंगल स्ट्रेट चेन असेल तेव्हा, आयसो कधी सेकंड कार्बनला 1 कार्बन अटॅच असेल तेव्हा, आणि निओ कधी सेकंड कार्बनला 2 कार्बन अटॅच असतील तेव्हा. हे 3 प्रकार इथं आपल्याला दाखवलेले आहेत सिस्टीम ऑफ कॉमन नेम्समध्ये. ही झाली जुनी पद्धत. पण जसं जसं नंतर कार्बन ॲटमची वेगवेगळ्या प्रकारे अरेंजमेंट होत जाऊन त्याच्यापासून व्हरायटी ऑफ कंपाऊंड जेव्हा तयार झाले तेव्हा मात्र ही सिस्टीम जी आहे ती युजफुल किंवा पुरेशी होत नव्हती. त्याच्यानुसार नॉमेनक्लेचर करणं हे हळूहळू अवघड होत गेलं, आणि मग दुसरी मेथड तयार झाली ज्याला आपण IUPAC सिस्टीम असं म्हणतो, इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री हे झालं IUPACचं लॉंग फॉर्म. आणि तर ह्या पद्धतीनं नॉमेनक्लेचर कसं करायचं
ते आपण बघूयात. एक एक्झाम्पल मी घेते आणि ते एक्झाम्पल यूज करून आपण वेगवेगळ्या कंपाऊंड्सची IUPAC पद्धतीनं नावं कशी तयार करायची हे बघूयात. याच्यासाठीचा एक चार्ट मी बनवलेला आहे की जसं तुम्ही इंग्लिशमध्ये एक सेंटेन्स घेता आणि ते सगळ्या टेन्सेसमध्ये रन करता, तसं एक एक्झाम्पल घेऊन ते सगळ्या प्रकारचे फंक्शनल ग्रुप्स अटॅच करून त्याचं नाव कसं तयार करायचं ह्यासाठीचा एक चार्ट मी बनवलेला आहे. तो माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड करते, तुम्ही तो रेफर करा. खूप यूजफुल आहे तो चार्ट. तुम्हाला तो चार्ट यूज केला तर तुम्हाला कुठल्याच कंपाऊंडचं IUPAC नाव येणार नाही असं होणार नाही. ते बघून तुम्ही व्यवस्थित सगळी IUPAC नावं तयार करू शकता. प्रॅक्टिस करा त्या चार्टचा रेफरन्स घेऊन. ओके, आता इथं IUPAC नेम आपण घेऊयात. इथे मी एक कार्बन कंपाऊंड घेते C6H14 असणारं. आता जेव्हा तुम्हाला IUPAC पद्धतीनं नाव तयार करायचं असतं तेव्हा हा असा फॉर्म्युला तुम्हाला देत नाहीत. तुम्हाला मग कसा फॉर्म्युला देतात तर तिथे उलट ह्याच्यापेक्षाही पुढचं सोपं व्हर्जन देतात आणि त्याचा यूज करून तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असतं. म्हणजे तुम्हाला इथं C6H12 असं न देता इथे CH3 CH2 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 असा फॉर्म्युला देतात. हे तुम्हाला तयार कसं करायचं ते मी शिकवणार आहेच. सो इथे C6H12 झाले असा फॉर्म्युला दिला जातो आणि मग त्याच्यावरून आपल्याला ह्याचं IUPAC नाव काय आहे हे ठरवायचं आहे. मग IUPAC नाव तयार करतानाची पहिली स्टेप काय आहे? हां, आता इथं तुम्हाला स्टेप्स विचारले जात नाही, डायरेक्टली IUPAC नाव विचारलं जातं, हे पण लक्षात ठेवा. पण तुम्हाला इथे लक्षात ठेवताना प्रॅक्टिस आपण करतोय, नवीनच शिकतोय, सो एक छोटासा पॅटर्न आपण ठरवून घेऊया. ते पहिल्यांदा त्याच पद्धतीनं प्रॅक्टिस करायची, त्याच पद्धतीनं लिहायचं आहे. आता काय करायचं बघा, पहिल्या स्टेपमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती आहेत हे बघायचं, हायड्रोजन प्रत्येक कार्बनला कसे जोडलेत हे बघायचं आणि त्या फॉर्म्युल्याच्या नुसार ह्या फॉर्म्युल्याचं स्ट्रक्चर खाली ड्रॉ करून घ्यायचं. मी इथे हे कार्बन ॲटम्स 6 जोडलेत, सिंगल बॉन्ड आहे यांच्यामध्ये, सो मी इथे हे स्ट्रक्चर केलं. उरलेल्या कार्बन्सना हे हायड्रोजन जोडलेत. ओके, सो ह्या फॉर्म्युलावरून मी हे स्ट्रक्चर तयार केलं. आता पुढच्या स्टेपमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स मोजले. आता इथे सिंगल बॉन्ड आहे म्हणून डबल ट्रिपल बॉन्ड असताना किंवा दुसरा कुठला तरी फंक्शनल ग्रुप असताना कसं लिहायचं हे सांगतच जाईल. आता ह्याचं नाव फक्त आपण बघूयात. पहिल्यांदा प्रत्येक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवत जाईन, काळजी करू नका. इथे पहिल्यांदा काय केलं, सिंगल बॉन्ड आहे, किती नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहेत 6. सो 6 कार्बन असणारा आपला पॅरेंट अल्केन बघायचा. इथे तर हे अल्केनच आहे, सो इथे हेग्ज आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणून एन, म्हणून ह्याचं नाव होईल हेक्झेन. हेक्झेन. जेव्हा 6 कार्बन आणि त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो तेव्हा ह्याचं नाव होईल हेक्झेन. आता बघूयात डबल बॉन्ड घेतल्यानंतर काय होईल. ह्या 6 कार्बन्सपैकी सपोज या जोडीमध्ये डबल बॉन्ड आहे. ओके, डबल बॉन्ड म्हणजे इथे इकडचे 2 हात कॅन्सल झाले, ह्या पद्धतीनं होतील आणि इथं पण दाखवताना मग तुमचे एक एक हायड्रोजन कमी होतील. CH2 इथं होईल आणि इथे CH आहे असा. आता ह्या कंपाऊंडचं मला IUPAC नाव ठरवायचं आहे. परत असंच हा फॉर्म्युला दिला आहे तुम्हाला, ह्याच्यावरून मी हे स्ट्रक्चर काढून घेतलं. आता काय करायचं, ज्या कार्बन ॲटम्समध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड दाखवला असेल त्याच्यापासून आपल्याला नंबरिंग द्यायचं आहे. पहिल्यांदा स्ट्रक्चर ड्रॉ करून घेतलं, त्याच्यावरून कार्बन ॲटम्स च्या नंबरवरून आपण पॅरेंट अल्केन ठरवला. 6 कार्बन असणारा पॅरेंट अल्केन हेक्झेन झाला. ओके, आता इथं डबल बॉन्ड आहे, सो ह्याचा आपला फंक्शनल ग्रुप झाला अल्कीन. बरोबर. मग आता इथे डबल बॉन्ड कुठल्या, पुढच्या स्टेपला काय करायचं आहे, डबल बॉन्ड कुठल्या कार्बनला जोडला आहे त्याला नंबरिंग द्यायला स्टार्ट करायचं. ज्या कार्बनला सुरुवातीचा असेल ह्याला 1 दिला, ह्याला 2, 3, 4, 5, 6 असे नंबर देत गेलो. आता समजा हा डबल बॉन्ड इथं असता तर मी ह्याला नंबर 1 दिला असता, ह्याला 2, ह्याला 3 असं देत गेले असते. आता इथं आहे, सो हा 1, हा 2 नंबरचा कार्बन झाला. आता इथे एक लक्षात घ्या,
नीट ऐका, डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असताना, डबल किंवा ट्रिपल बॉन्ड ज्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतो तेव्हा आपण पूर्ण पॅरेंट अल्केनचं नेम घ्यायचं नाही, तर त्या केसमध्ये आपण रूट वर्ड यूज करायचा. रूट वर्ड कधी यूज करायचा? फॉर डबल और ट्रिपल बॉन्ड. विसरू नका, अजिबात विसरू नका, इथं कन्फ्यूज होतं. आता इथे डबल बॉन्ड आहे, सो मी इथं रूट वर्ड यूज करणार. डबल बॉन्डसाठीचा रूट वर्ड कुठला आहे? हेग्ज घेणार. आणि आपलं जे सफिक्स आहे ते ENE यूज करतो रूट वर्डसाठी. हेग्ज घेतला, 6 कार्बन आहेत म्हणून, आणि सफिक्स कुठलं घेतलं? ENE. का? तर डबल बॉन्ड आहे म्हणून. आणि मग ह्याचं नाव झालं हेक्झइन. पण आता समजा हा जो डबल बॉन्ड आहे तो याऐवजी इथे दिला असता. आता मी हे स्ट्रक्चर चेंज करत नाही, इथंच दाखवत जाईल. याऐवजी इथं दिला असता डबल बॉन्ड, तर मग काय झालं असतं बघा. तर ह्या केसमध्ये आपल्याला याला नंबर 1 देता येणार नाही, कारण मी काय सांगितलंय, ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप किंवा डबल ट्रिपल बॉन्ड जोडले असतील त्याला नंबर 1 द्यायचा असतो. बट इन धिस केस आपण ह्याला 1 नंबर देऊ शकणार नाही, कारण मग दुसरा नंबर कुणाला द्यायचं, तिसरा नंबर, हा प्रश्न येतो. मग इन दॅट केस ह्या फंक्शनल ग्रुप जोडलेल्या कार्बनपासून सगळ्यात जवळचा सुरुवातीचा कार्बन सिलेक्ट करायचा. आता इथे जर मी मोजायला गेले तर हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे. इकडून मोजायला गेले तर हा 1 2 3 4 इथं येईल, बरोबर. मग सगळ्यात जवळचा सुरुवातीचा कार्बन ॲटम कुठला आहे? हा आहे. मग त्याला नंबर 1 द्यायचा, ह्याला नंबर 2, ह्याला नंबर 3 द्यायचा. आता याचं IUPAC नाव लिहिताना परत मी रूट वर्ड लिहिला, हेग्ज. डबल बॉन्ड आहे, कुठल्या नंबरच्या कार्बनला आहे? तो डबल बॉन्ड असणाऱ्या कार्बनचा नंबर इथं लिहायचा. 2 आहे ना, सेकंड कार्बनला जोडलाय, सेकंड आणि थर्ड, त्यातला सुरुवातीचा सेकंड, म्हणून मी इथं 2 लिहिलं आणि मग सफिक्स ENE जोडलं, म्हणून ह्याचं नाव झालं हेक्झ2ईन. समजा डबल बॉन्ड या जोडीमध्ये असता, तर आता मी नंबर देताना 1 2 3 इथं येईल किंवा 1 2 3 इथं येईल, म्हणजे कुठूनही सुरुवात केली तरी ज्या जोडीमध्ये डबल बॉन्ड आहे त्याला बरोबर तिसराच नंबर येणार आहे. सो या केसमध्ये मी कुठूनही नंबरिंग देईन, इथून देईन किंवा इथून देईन, काही फरक पडत नाही, जेव्हा मध्येच बरोबर असतो. सो ह्याचं नाव होईल हेक्झ3ईन. इथं जर असता डबल बॉन्ड तर मग इकडून नंबर द्यायला मी सुरुवात करेन आणि मग ह्याचं नाव हेक्झ2ईनच होईल. आणि इथं जर पहिल्या नंबरला असेल तर हेक्झिन, जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. ट्रिपल बॉन्डच्या बाबतीत पण सेम, हेक्झ फक्त इथं सफिक्स तुमचं येईल YNE, आणि मग परत हेक्झ1 पहिलं जेव्हा इथं किंवा इथं असेल डबल बॉन्ड तेव्हा हेक्झाईन. त्यानंतर ह्या 2 जोड्यांच्या मध्ये असेल इथं ट्रिपल बॉन्ड, सॉरी डबल बॉन्ड नाही, ट्रिपल बॉन्ड. जर इथं किंवा इथं असेल तर हेक्झ2YNE होईल. आणि इथं जर असेल बरोबर इथं मध्ये तर ह्याचं नाव होईल हेक्झ3YNE. सो एक डोक्यात आलं का बघा, रूट वर्ड्स जर असतील तर आपल्याला डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर आपल्याला रूट वर्ड यूज करायचं आहे, पूर्ण पेरेंटचं नेमचं वर्ड नाही. आलं लक्षात. आणि मग सफिक्सेस, डबल बॉन्डसाठी ENE, ट्रिपल बॉन्डसाठी YNE. आणि ज्या जोडीमध्ये डबल ट्रिपल बॉन्ड आहे तो नंबर मध्ये लिहायचा आणि मग प्रिफिक्स सफिक्स सफिक्स जो असेल तो लिहायचा. एका वेळेस एकच फंक्शनल ग्रुप इथं जोडलेला दाखवायचा आहे आपल्याला, 2 नाही. म्हणजे डबल बॉन्ड पण आहे आणि OH पण जोडले, असं शक्यतो इथं आपल्याला अजून नाही शिकायचं, ते पुढं वेगळे कॉम्प्लेक्स मेथड आहे. आत्ता आपण नवीन शिकतोय, सो ही बेसिक मेथड आपण बघणार. आलं लक्षात. रूट ह्या पद्धतीनं मग कुठल्याही कंपाऊंडचं नाव देताना आपल्याला तर पेरेंट अल्केन घेतला, रूट वर्ड काय आहे तो ठरवायचा. डबल बॉन्ड असेल तर ENE घ्यायचा आणि नंबर ऑफ कार्बन ॲटम्सवरून आपण रूट वर्ड ठरवला. मग अशी जे दिलेले होते तुम्हाला 10 कार्बन वेगवेगळे असतील तर कशा पद्धतीनं रूट वर्ड यूज करायचे ते.
आणि मग सफिक्स डबल किंवा ट्रिपल बॉन्डवरून ठरवायचा. डबल बॉन्ड असेल तर ENE, ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE. नंबरिंग द्यायचे. जर मध्ये सुरुवातीला असेल तर त्याला 1 2 3, मध्ये कुठला असेल ज्याला त्याला जवळचा सुरुवातीचा कार्बन ॲटम सिलेक्ट करायचा आणि त्याच्याप्रमाणे नंबरिंग देत जायचं. हे जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं आणि ह्या पद्धतीनं नावं तयार होतील. आलं लक्षात? सो हे झालं अल्केन, अल्किन आणि अल्काईन म्हणजे सिंगल, डबल आणि ट्रिपल बॉन्ड असताना IUPAC नॉमेनक्लेचर कसं द्यायचं हे. इथेच थांबणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. हा पार्ट आपण असाच कंटिन्यू करूयात की ज्याच्यामध्ये पुढच्या भागामध्ये ह्याच्याशी रिलेटेड सगळे फंक्शनल ग्रुप्स आपण ह्याच पद्धतीनं एखादं एक्झाम्पल घेऊन कशा पद्धतीनं त्याचं नाव तयार करायचं हे बघणार आहोत. ओके.